निताण्यापासून काही अंतरावर असलेल्या आनंदपूर गावाजवळ आपण आलेलो आहोत. आनंदपूर हे गाव आहे. बागलाण तालुक्यातील आनंदपूर गावामध्ये हे गाडबैल जात आहे. गाडबैल असल्यामुळे साहजिक ते शेतकरीच असतील. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. 2019च्या निवडणुकांमध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाचं सरकार यावं? भाजप. का असं वाटतं? मोदी सरकार जे करून राहिलं ते चांगलं करून राहिलं. काँग्रेस वाल्यांनी काहीच केलं नाही. धुळे लोकसभा मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. काय कामं झाली या भागात? आमचं पाटाचं काम केलं आहे. परत रोड सर्व सुविधा दिल्या त्यांनी, ते झाले पाहिजे. पुढच्या 5 वर्षामध्ये काय अपेक्षा तुमच्या? आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतीला भाव, हे कांदा, हे सर्व भाजीपाल्याला भाव द्यायला पाहिजे, हेच अपेक्षा आमच्याकडून. कोणत्या पक्षाचं सरकार यावं काय वाटतं? आता आम्ही तर विचार करून राहिलो. आम्हाला शेतकऱ्यांना काय आहे, कांद्याला भाव किंवा सर्वांना भाव पाहिजे आणि सर्व चांगलं चालायला पाहिजे. म्हणून आम्हाला सरकार तर आता या मागचं सरकार होतं त्यांनी केलं, पण काही गोष्टी काही बरोबर नाही. त्यामुळे बघू, आता आम्ही ही निवडणूक येऊनच राहिलेली, बघू 2-4 दिवसात हे लागेल तेव्हा कौल बघू आम्ही काय करायचं. या पिकअप चालकांना आपण विचारूया. 2019च्या निवडणुकांमध्ये कुठल्या पक्षाचं सरकार यावं काय वाटतं? काय मोदीचं जेव्हा असं वाटतं. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? नाही, आम्हाला तोच पाहिजे ना, सुभाष भामरे. का वाटतं असं? आत्तापर्यंत काम केलं आमचे, काय आहेत ते. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं काय वाटतं? काँग्रेसचं सरकार यावं. का असं वाटतं? शासनाच्या योजना राबवल्या गेल्या नाहीत. कुठल्या योजना? कोणत्याही योजना प्रकार राबवल्या गेल्या नाहीत. तुम्हाला काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजप. ते म्हणतात काँग्रेसचं, तुम्ही म्हणतात भाजपचं. यांनी 70 वर्षात काय केलंय हो? यांनी तरी 5 वर्षात काहीतरी केलेली. काय केलं 5 वर्षात? 5 वर्षात त्यांनी आमच्याकडे आता हे पाटबंधाऱ्याचे त्यांचे बरेच कामं केले. त्यांनी ते म्हणतात कुठल्याही योजना राबवल्या नाहीत. काय सांगाल तुम्ही? त्यांना किती योजनांची कल्पना आहे मला कल्पना नाही, पण शासनाच्या ज्या योजना आहेत त्या राबवल्या गेलेल्या नाहीत. कुठली योजना नावं सांगाल? कोणतीही असेल, शासनाकडनं शेतकऱ्यांना योजनांची नावं सांगा. माफी झाली, कर्जमाफीत शासनाने वेळात काढलं शेतकऱ्यांना. हमी भाव देतो, हमी भाव मिळाला नाही. कोणत्याही प्रकारचं माननीय सुभाष भामरेने देखील कांद्यामध्ये कोणत्याही प्रकारची केंद्र सरकारकडनं शेतकऱ्यांना हमी भावाबद्दल कोणतीही शाश्वत दिली नाही. त्यामुळे आम्ही शासनाच्या विरोधातच आहे. 2019मध्ये काँग्रेसचं सरकार आलं तर गोरगरीब शेतकऱ्यांना 72,000 रुपये वर्षाला देऊ असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. काय वाटतं, 72,000 रुपये मिळतील? त्यातच सरकारजवळ समजेल, पण यापूर्वी मोदी साहेबांनी देखील 15 लाखाचं अनुदान आश्वासन दिलं होतं. त्यावेळेस नितीन गडकरींनी असं सांगितलं की आमचं शासन येणार नाही ही अशी आम्हाला शाश्वती असल्यामुळे आम्ही लोकांना भूलथापा दिले असं त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावेत की कुणाल पाटील? सुभाष भामरे, डॉक्टर सुभाष भामरे. तुम्हाला काय वाटतं, सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे निवडायला पाहिजे, कारण बागलाण तालुक्यात चांगलाच विकास केला आहे त्यांनी. कारण आता डावा कालवा पण त्यांनी सुरू केला आहे गोराण्याकडचा. रस्ते काँक्रिटीकरण, परत पंचायतीकडून जे बी म्हणजे गावात गरिबापासून तर मोठ्या लोकांपर्यंत म्हणजे समोरच्या गरिबापर्यंत जाणारा व्यक्ती एकमेव सुभाष भामरेचे. आत्ताच ते गाडीमध्ये बसले, ते म्हटले की आम्हाला काँग्रेस पाहिजे, भाजप नको. त्यांनी विकास केला नाही, शब्द पाळला नाही. काय म्हणाल तुम्ही? नाही, प्रत्येकाचे वेगवेगळे निर्णय आहेत, तसं काही नाही. पण आजच्या कंडिशनला सुभाष भामरेंनी जे काम केलं ते मला नाही वाटत कोणी दुसरं कोणी करेल असं. आणि आतापर्यंत म्हणजे जे बी आतापर्यंत केंद्र सरकार होत होतं, काही बी कोणत्या बी गोष्टी राबवत होते ते खेड्यापाड्यापर्यंत येत नव्हते. पण जसे नरेंद्र मोदी आले तेव्हापासून गावात माहीत पडायला लागले की केंद्र सरकारमध्ये काय काय होतं. आणि मेन मुद्दा म्हणजे अजून नरेंद्र मोदींनी एक केलं की थेट निधी सरपंच म्हणजे पंचायत समितीकडून न जाता किंवा जिल्हा परिषदेमध्ये आमदारकडे न जाता ती पंचायतीकडे दिली आणि पंचायत निर्णय घेऊ शकतो की आपण काय करायचं. या 56 इंचाची छाती कोणाची, नरेंद्र मोदींची की राहुल गांधींची? नरेंद्र मोदीचीच आहे ना. त्या पप्पूची कशाची राहील? कुठल्या पक्षाचं सरकार यावं काय वाटतं? भारतीय जनता पार्टी. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. का डॉक्टर सुभाष भामरेच का? आमच्या परिसरात पाण्यावर जास्त भर देत आहे, ते पाण्याच्या कामांवर. त्याच्यामुळे ते जे म्हणजे कामं शिल्लक राहिलेले ते कामं आम्हाला करून घ्यायचे आहेत आणि त्यांना पूर्णपणे माहिती झालेली आहे कोणते कामं शिल्लक आहेत. ते कामं आम्हाला करून घ्यायचे आहेत त्यांच्याकडून. काय करता आपण? शेतीच करतो मी. त्यांच्यासोबत कदाचित त्यांच्या सौभाग्यवती आहेत, त्यांना विचारूया, भाजप की काँग्रेस काय वाटतं तुम्हाला? भाजप. त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. 2019च्या निवडणुकांमध्ये काय वाटतं, कुठल्या पक्षाचं सरकार यावं?
मोदी सरकार का असं वाटतं तुम्हाला? चांगलं काम केलं त्यांनी, तो यायलाच पाहिजे. राहुल गांधी का नको, मोदी का हवेत? उत्कृष्ट माणूस वाटतोय त्याच्यामुळे डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? तो येवायलाच पाहिजे, सुभाष भामरे जेवायला पाहिजे. 2019च्या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचं सरकार यावं? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. काय अपेक्षा आहेत? आमच्याकडं आमचा तालुका हा धुळे मतदारसंघात आहे, पण आम्ही बागलाण नाशिक तालुक्याचे आहेत, नाशिक जिल्ह्याचे आहेत. पण आजपर्यंत धुळे जिल्ह्याचा खासदार राहायचा, पण इकडे लक्ष द्यायचं नाही. पण सुभाष भामरेंनी एवढं काम केलं या तालुक्यात, एकच नंबर. यांचा कौल आपण जाणून घेणार आहोत. 2019च्या निवडणुकांमध्ये कुठल्या पक्षाचं सरकार हवं? BJP. का असं वाटतं तुम्हाला बीजेपी? चांगले ना BJP. डॉक्टर सुभाष भामरेंबद्दल काय सांगाल? चांगले काम केले नाही हे रस्त्यांचे, त्यांनी एकच नंबर काम केले. या रस्त्यांचे तुमचा कौल कोणाला? BJP शिवाय पर्याय नाही, BJP शिवाय पर्याय नाही, मोदी शिवाय पर्याय नाही. का असं वाटतं तुम्हाला पर्याय नाही? राहुल गांधी आहेत ना. 65 वर्षात त्यांनी केलं नाही, या देशाचं सगळं वाटोळं केलं त्यांनी. ऐका होईना त्यांनी देशाला थोडी प्रगती चांगली आणली. राहुल गांधींनी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं काँग्रेसचं सरकार आलं तर गोरगरिबांना दर वर्षाला 72,000 रुपये देणार. ते कुठून देणार आहेत सांगा, त्यांना विचारा जबाब की तू कुठून देणार. तुम्हाला काय वाटतं मिळणार नाही? नाही मिळणार. तुम्हाला काय वाटतं कुठलं सरकार यावं? BJPचं. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. योगायोगाने आपण इथं थांबलेलो होतो. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अचानक आपण थांबवलं. आनंदपूर गावाजवळ हा एक रस्ता आहे, जायखेड्याकडे हा रस्ता जातो आणि हा रस्ता आसखेड्याकडे जातो. योगायोगानं एक गाडं बैल दिसलं आणि त्या गाडं बैलवाल्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया घ्यायला सुरुवात केली. तेव्हा कुतूहल म्हणून अनेक रस्त्याने येणारे जाणार दुचाकीधारक थांबले आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. एकंदरीतच आनंदपूरच्या या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान व्हावेत आणि डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत अशाच काहीशा प्रतिक्रिया या ठिकाणी मिळालेल्या आहेत. परंतु त्या पलीकडे एक 4 व्हीलर याच रस्त्यावरून आता गेली. त्यांच्या तिघांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यांना असं वाटलं की राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत आणि काँग्रेसचे कुणाल पाटील पुन्हा एकदा निवडून यावेत. आनंदपूर गावामध्ये आपण आता आलेलो आहोत. श्रीराम मंदिर आहे. काही ज्येष्ठ मंडळी या मंदिराजवळ बसलेली आहे. त्यांचा कौल आपण जाणून घेणार आहोत. 2019च्या निवडणुका 29 तारखेला आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाचं सरकार यावं? भाजपचं. का असं वाटतं? कारण त्यांनी कामं केलेले आहेत म्हणून, आणि चांगला उमेदवार पण चांगला आहे. कोण उमेदवार आहेत? सुभाष भामरे एकदम भारी माणूस आहे, चांगल्यापैकी आहे. तो कामं करतो बुवा खेड्यात. खेड्यापर्यंत पोचल्यानंतर माणसाचं मनाचं परिवर्तन होतं. तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर सुभाष भामरे धुळे लोकसभेचे उमेदवार आहेत. काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. तुमचा कौल कुणाला, पाटील की भामरे? पाटील. डॉक्टर सुभाष भामरे यावेत की कुणाल पाटील? सुभाष भामरे. का असं वाटतं? ते चांगले आहेत बुवा, लोकांपर्यंत पोचतात, गरीब गोरगरिबांना सगळे सुविधा देतात. या गावात आले होते? हो, आले होते. तुम्हाला काय वाटतं? ते आत्ताच नाही, पण जेवढे 60 वर्ष झाले ना, हा लोकसभेचा उमेदवारच आम्ही बघितला ना या गावाने. पण सुभाष भामरे 4-5 वेळा आले गावात, प्रत्येक गावात येऊन भेटून गेले, काय विचारलं केले. तसा उमेदवार कुठे आहे? 60 वर्षात मिळाला नाही. पण आता ह्यावेळी विकास कामं केली त्यांनी या भागात? कामं केलेली आहेत ना. मग हे कामं आहेत, बाहेर कामं आहेत, भरपूर केलेले आहेत. आता तुम्ही चौघं बसलेले आहात. एक युवक आहे, तुम्ही तिघं ज्येष्ठ नागरिक आहात. ते म्हणतायत की काँग्रेसचे कुणाल पाटील यावेत, तुम्ही तिघं म्हणतायत की सुभाष भामरे यावेत. का वाटतं तुम्हाला, का होत असेल असं? आता ज्याची मनस्थिती बोलते, कोणाचा पक्ष कोणता, कोणाचा पक्ष कोणता. आपण त्यांचा कौल जाणून घेऊया. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला कौल कोणत्या पक्षाला? काय वाटतं कोणाचं सरकार यावं? भाजप पक्ष, मोदी सरकार. का असं वाटतं तुम्हाला? काय चांगले कामं चांगले करते, कार्यकर्ते चांगले. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. त्यांच्याकडे जाऊया. 2019चा कौल आपण जाणून घेणार आहोत. 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तुमचा कौल कोणत्या पक्षाला, काँग्रेस की भाजप? भाजप. का असं? काँग्रेस का नाही, भाजपच का?
भाजपने भरपूर कामं केलेले आहे ना. काय कामं केली या भागात? कोणते केले नाही ते विचारा. काय डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. काय अपेक्षा आहेत डॉक्टर सुभाष भामरेंकडून? सुभाष भामरेंनी भरपूर कामं केलेली आहेत आजपर्यंत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधींनी सांगितलं की आम्ही गोरगरिबांना दर वर्षाला 72,000 रुपये देणार. काय वाटतं? कधी शक्य नाही आहे, का असं वाटतं शक्य नाही? कारण एवढे पैसे देऊ शकत नाही ना ते. कुठल्या पक्षाचं सरकार यावं? मोदी सरकारच येईल, दुसरं सरकार नाही. काँग्रेस आतापर्यंत काँग्रेसने काहीच केलं नाही 60 वर्ष. ते आतापर्यंत जो खासदार आमदार आम्हाला बघायला मिळाला नाही. सुभाष भामरे आमच्या गावात येतात, समस्या गरीब लोकांची समस्या जाणून घेतात, हेच आम्हाला आभारी आहे. आणि कामं भरपूर चालू आहेत. हे बाबा आणि ह्या आजी बसलेल्या होत्या, त्यांचा सुद्धा कौल आपण जाणून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काँग्रेसची 60 वर्ष पण बघितली असतील, भाजपची 5 वर्ष पण बघितली असतील, काय काय फरक वाटला? फरक वाटला म्हणजे भाजप हे जो आहे सरकार यांनी व्यवस्थित आपले कामकाज व्यवस्थित चालू केलेले आहेत आणि सर्वांना काही जे काही असेल सुविधा त्या निर्माण केलेल्या आहेत. डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यावं? डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे आहेत ना. हो. तर 19च्या निवडणुकांमध्ये भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? भाजप असं आहे, गोरगरिबांना देणं घेणं सगळं व्यवस्थित करता. सुभाष भामरे आमच्या इथे आले होते, त्यांनी कामकाज व्यवस्थित काढलं, सर्वांना मदत केली, रोड काढले, सर्वांना सहकार्य केलं सुभाष भामरेने. आम्हाला भाजपची यावं ही आमची इच्छा आहे. या आजींना विचारूया. आजी, 2019च्या निवडणुका आहेत, तुम्हाला काय वाटतं भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? मला ते नाव बी म्हणता येत नाही. भाजप ना. बागलांच्या जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आत्ता आपण आसखेडा गावामध्ये आलेलो आहोत. बरीचशी मंडळी आसखेडा गावाच्या चौकामध्ये बसलेली आहे. खरं तर आपण सर्वांचाच कौल या ठिकाणी जाणून घेणार आहोत. 2019च्या निवडणुकांमध्ये कुठल्या पक्षाचं सरकार यावं, काय वाटतं? काँग्रेस की भाजप? भाजप. का असं वाटतं? सरकार चांगलं आहे, काम करतंय मस्त. नोटबंदी केली, GST केली, कांद्याला भाव नव्हते, तरी वाटतं बीजेपी सरकारच पाहिजे. काम चांगलं आहे त्यांचं. गव्हर्नमेंटच्या याच्या तिजोरीमध्ये भरपूर पैसा जे कर बुडवत होते तो पैसा संपूर्ण आता त्यांच्याकडे येऊन राहिला गव्हर्नमेंटकडे असं. आणि त्यांनी सुधारणाही खूप करून राहिले. रोडांचं काम, कुठल्या दुसऱ्या याच्यातलं काम, चांगल्यापैकी कामं होऊन राहिली ते. आणि एवढंच नाही, आत्तापर्यंत इतर जे पक्ष जे होते त्या पक्षवाल्यांना पाकिस्तान घाबरत नव्हता. आता या पक्षवाल्यांना किंवा या सरकारला ते घाबरून राहिले. आणि सर्वात म्हणजे असं जगातले जेवढे बी देश आहेत सगळ्या देशांचं ते त्यांनी पाठिंबा मिळवलेला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे जे संरक्षण राज्यमंत्री होते, खरं तर भाजपचे ते खासदार होते, त्याच्यानंतर संरक्षण राज्यमंत्री झाले, पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळालेली आहे. काय वाटतं डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? नाही, सुभाष भामरेंनी कामं चांगले करून राहिले. ते म्हणजे धडाडीचा नेता आहे तो. यांना आपण विचारूया, काय वाटतं 2019 मध्ये कुठल्या पक्षाचं सरकार यावं, काय अपेक्षा आपली? ते भाजप सरकारला यायला पाहिजे. सुभाष भामरे यांनी आमच्या एरियामध्ये चांगले काम करून राहिले. हा उजवा काढला, तो सुद्धा काढण्याचाच आहे. नाही, डावा आणि उजवा दोघं कामं करून राहिले. रोडांचे आमचे नामपूर आसखेडा रोड फार खराब होता, त्यांनी रोड व्यवस्थित. मग भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजप सरकार. डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील? सुभाष भामरे पुन्हा यायला पाहिजे. सुभाष भामरे की कुणाल पाटील? नाही, सुभाष भामरे. का असं वाटतं तुम्हाला? कार्यकर्ता आहे, चांगलं काम आहेत त्याचे. काय कामं केली या भागात? भरपूर कामं केली आहेत. पाटबंधाराचे अमुक तमुक वरपर्यंत जाऊन आले ते. कुठल्या पक्षाचं सरकार यावं, काँग्रेस की भाजप? भाजपचं नरेंद्र मोदी. का नरेंद्र मोदी का आवडतात तुम्हाला? त्याने जे कामं केलेले आहेत, कोणते जसे दहशतवादी हल्ला यांचे जे बंदोबस्त, नंतर जम्मू काश्मीरमध्ये जे हे माताळी चालू आहे ते यांची कोणाची पुरेसवाल्यांची, मुक्ती मोहम्मद सईद तिचं देशविरोधी नारे, फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला
यांचे देश यांचा बंदोबस्त 370 कलम हे रद्द करायला पाहिजे. डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, कुणाल पाटील काँग्रेसचे आहेत. काय वाटतं, पाटील की भामरे? भामरे, सुभाष भामरे. ज्येष्ठ मंडळी इथं बसलेली आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. कोणत्या पक्षाचं सरकार यावं, काय वाटतं? भाजप. का भाजप वाटतं, काँग्रेस का नाही? भाजपचे निर्णय स्ट्रॉंग आहेत. कोणता निर्णय आवडला? हे घेतलेलं सर्जिकल स्ट्राईक, तुमचं हे चिलखत दिलेली सैनिकांना, आणि हे बाकीचे जे निर्णय घेतात मोदी सरकार ते स्वतः एकदम खंबीरपणे घेतात. तुम्हाला काय वाटतं बाबा, 2019 मध्ये कुठल्या पक्षाचं सरकार यावं? काम झाले नाही ते त्यांनी 4 वर्षात करून दाखवले. त्यांचं जगात इम्प्रेशन आहे मोदींचं. त्यांनी जे कामं केले, गरिबापर्यंत गॅस दिले, संडास दिले, रस्ते चांगले दिले, घरे बांधून दिले, घरपोच सिलेंडर येतं, सबसिड्या येतात घरपोच, कुठे जायचं काम नाही. आणि ते काँग्रेस सरकार होतं ना, ते फक्त पैसे खायचं काम करायचं, दुसरं काहीच नव्हतं त्यांच्याकडे. पैसे द्या आम्हाला. हा इथला रस्ता नामपूर ते आसखेडापर्यंत रस्ता 1952 सालाचा रस्ता तयार झालेला, आत्ता पूर्ण झाला तो. म्हणजे त्यावेळेस जे काँग्रेस कुठे गेलो, त्यांना रस्ता पाहिजे नव्हता का? अनेक शेतकऱ्यांना आम्ही जेव्हा भेटतो, जवळपास संपूर्ण तालुकावर फिरतो आहोत, शेतकरी सांगतात की कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून आम्ही काँग्रेस बरोबर, काही सांगतात कांद्याला भाव जरी मिळाला नाही तरी आम्ही भाजप बरोबर. तुम्हाला काय वाटतं? मी काय म्हणतो, कांद्याबद्दल काय सांगाल? भाजप बरोबरच पाहिजे. कारण आता 200 रुपये अनुदान दिलं ते एक कमी झालं का त्यांना, नाही का? भाजप सरकार काही चूक नाही. चूक त्या शेतीमालाला रास्त भाव, उत्पादन आणि मार्केटमध्ये किती आहे अवेलेबल त्याच्यावर भाव अवलंबून असतो. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे इज द बेस्ट माणूस. कुठल्या पक्षाचं सरकार यावं, काय अपेक्षा आपली? भाजप. भाजप. काँग्रेस का नाही, भाजपच का? भरपूर लुटलंय काय आता, आणि यांच्याकडून जी 5 वर्षात अपेक्षा केली ती एवढी तर नाही, आता पूर्ण करणारच आहे. काय अपेक्षा आहे तुमच्या भाजपकडून? बेरोजगार तरुणांसाठी रोजगार, शेतीला उत्पादन खर्चाचा जो खर्च आहे त्याच्यावर हमी भाव द्यायला पाहिजे. म्हणजे आमच्यासारखे शेतकऱ्यांची मुलं जे आहेत ते उच्च शिक्षित तरी होतील. नोकरदारांचीच काय मक्तेदारी आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावेत की कुणाल पाटील? सुभाष भामरेच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, 2019च्या निवडणुकांमध्ये भाजप यावं की काँग्रेस यावं? भाजप. का भाजपच का, काँग्रेस का नाही? 60 वर्षात त्यांनी काहीच केलं नाही. 5 वर्षात यांनी काय केलं? यांनी भरपूर कामं केले, रोड केले, लोकांच्या समस्या आहे. निदान ते येतात 5 वर्षात यांचे जे होऊन गेले ना अधिकारी, त्यांनी गावाला तोंड सुद्धा दाखवलं नाही. हे निदान 4 महिन्यात 6 महिन्यात येतात. तुम्हाला काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजप. कुठल्या पक्षाचं सरकार यावं, काय वाटतं? भाजपच यावं. भाजपच का यावं, काँग्रेस का नाही? काँग्रेसने काहीच केलं नाही ना, त्यांची सगळी घराणीशाही आहे ना, दुसरं काही कामच केलं नाही त्यांनी. भाजपने काय केलं? भाजपने आता 60 वर्ष यांनी काय केलं, पण त्या मानाने 60 वर्षात जे झालं त्यांनी 5 वर्षात सुरुवात तर केली. थोड्याफार कामांचा पायंडा तर पाडला, रस्त्यांचे कामं सुभिक्षित केले, पाण्याचा प्रश्न बऱ्याच ठिकाणी मिटला. भाजपचं सरकार यावं असं तुम्हाला वाटतं? काय पुढच्या 5 वर्षामध्ये तुमच्या काय अपेक्षा आहेत, काय बदल व्हावेत या देशामध्ये? देश महासत्तेच्या मार्गावर जावा, महासत्ता व्हावी, भारत पहिले महासत्ता व्हावा. त्याच्यानंतर जे खालच्या स्तरातले मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांच्या मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळावं, नोकरी चांगली ठिकाणी मिळावी. कारण आज जर बघितलं तर सगळे उच्च शिक्षित किंवा जे मोठा वर्ग आहे ज्याला आपण व्यापारी वर्ग म्हणतो यांचेच मुलं पुढे. 2019च्या निवडणुकांमध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून यावं, काय वाटतं? सुभाष भामरे. कोणत्या पक्षाचं सरकार यावं, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला आमच्या खेड्यातून काही प्रगती नसल्यामुळे आम्हाला इंदिरा काँग्रेस यावं असं वाटतं. काँग्रेसने काय प्रगती केली? काँग्रेसने प्रगती जरी नाही केली पण त्यांच्या काळात भाव होता. आता शेतकऱ्यांना वैयक्तिक जीवन पाहतात, प्रत्येक माणूस प्रत्येकाचा स्वार्थ पाहतो ना. आता 5 वर्षापासून सर्व आश्वासनं मिळत आहेत या BJP कडून, एकही पूर्तता झाली नाही. कुठली आश्वासनं? भरपूर कर्जमुक्ती, नंतर 200 रुपये अनुदान, हे सर्वच पण काहीच पदरात काहीच पडत नाही. राहुल गांधींनी दरवर्षी 72,000 रुपये गोरगरिबांना देणार असं सांगितलंय, काय वाटतं मिळतील?
मिळते ते काय आता बरं का, मी तुम्हाला सांगतो, एक पक्षी जर राष्ट्र असलं तर ते हुकुमशाहीसारखं होतं. यांना वाटतं काँग्रेस यावं, शेतकरी नाराज आहेत, कुठलेही धोरणं पूर्ण झाले नाहीत. तुम्हाला काय वाटतं, भाजप की काँग्रेस? हे पहा, BJP ते पंतप्रधान म्हणून त्याने काम चांगलं केलं, पण राज्य सरकारांनी काही चांगले कामं केले नाही. नाहीतर आता मी तर असं म्हणेन, शेतकरी सगळा अगदी मरून गेला समजा, आत्महत्या करतो आणि त्यामुळे या सरकारने काहीच केलं नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसलाच मतं द्यावी लोकांनी. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नरेंद्र मोदी? पंतप्रधान नरेंद्र मोदी भारी. तसा राहुल गांधीला अनुभव नाही, त्याला अजून वक्तृत्व नाही आणि हे नाही त्याला अनुभव. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आणि तरी काँग्रेसला मत द्यायचं म्हणतात. हा, ते झालं तुम्हाला, पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी योग्य आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे चांगले आहेत. काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत, भाजपचे सुभाष भामरे आहेत. तुम्हाला काय वाटतं, कोण यावं? सुभाष भामरे यायला पाहिजे, कारण की आमचे पाट प्रकल्प किती वर्षापासून पेंडिंग होती. यांच्या काँग्रेसच्या जवळजवळ 35-40 वर्षे सत्ता राहिली यांच्याजवळ. आमचे पेंडिंग कामं कोणीच केले नाही. आता सुभाष भामरे साहेबांनी आता त्याचं मुहूर्त केलेलं आहे आणि पाणी पण आम्हाला हरणबारी धरणात आरक्षित करून दिलेलं आहे. तुम्ही म्हणतात डॉक्टर भामरेंनी कामं केली, आत्ताच ते म्हटले की भाजपने कुठलीही कामं केली नाहीत म्हणून आम्ही काँग्रेस बरोबर. काय वाटतं? भाजपने कामं केलेली आहे ना, आता कामं सुरुवात केलेली, कामांची कामं केलेली नाही असं नाही. यांचे 30 वर्षापासून जी खराबी करून ठेवलेली होती ती भाजपने आता सुधारत. यांनी इथून आश्वासन दिले, आम्ही पाठ काढू, हे करू ते करू. 15 वर्षे सत्ता राहिली यांच्या घरामध्ये, कोणी काही केलं नाही. कुठल्या पक्षाचं सरकार यावं? मला तर वाटतं BJPचं सरकार यावं, कारण की आमच्या भागात ज्यांनी सगळ्यात जास्त काम केलं आहे त्या BJPने केलं आहे. याच्या आधी पण आमच्या भागातली सगळ्यात महत्त्वाची जी म्हणजे सगळ्यात भीषण प्रॉब्लेम होता तो पाट कॅनलचा होता. डावा आणि उजवा, मी जसा लहान होतो तसा डावा आणि उजवा पाट कॅनलबद्दल ऐकत होतो. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, पण ह्या BJPच्या सरकारमुळे ह्या 5 वर्षात पाट कॅनलचं भरपूर काम झालं आहे. आमचा जो डावा पाट कॅनल आहे तो पूर्ण झालेला आहे आणि उजव्याचं काम निम्म्यावर आलं आहे, ते पण पूर्ण व्हायच्या स्थितीत आहे. जर BJP आली तर ते चांगल्या प्रकारे पूर्ण होईल. त्याचप्रमाणे कांद्याला भाव नव्हता, पण तरी सरकारने 200 रुपये सबसिडी दिली कांद्याला. हे सगळ्या गोष्टींना विचार केला तर BJPची सत्ता यावी. काय अपेक्षा आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये भाजपकडून? आता बाकीच्या अपेक्षा तर पूर्ण झाल्या, जसं डिफेन्स वगैरे पूर्ण झालं, पण जे शेतकऱ्याची जी अपेक्षा आहे, शेतकऱ्याकडे लक्ष द्यावे BJPने. कारण की राज्य सरकार जो निर्णय राज्य पातळीवर जर विचार केला तर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय घेतले नाही, योग्य निर्णय घेतले नाही. डिफेन्स बद्दल आपण आता बोलले. स्टेट डिफेन्स मिनिस्टर डॉक्टर सुभाष भामरे आहेत आणि तेच या लोकसभेचे उमेदवार आहेत, धुळे लोकसभेचे. काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावे की काँग्रेसचे कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे निवडून. ते डिफेन्सचे मिनिस्टर, केंद्रीय मंत्री जरी असले तरी त्यांनी ह्या भागात गावात प्रॉपर गावात येऊन चांगल्या प्रकारे आमच्याशी संवाद साधला आहे आणि आमचे जे प्रश्न आहेत ते त्यांनी मार्गी लावण्याचं काम केलं आहे. तर माझ्या मते तरी BJPचे डॉक्टर सुभाष भामरे यांनी निवडून यावे. कोणत्या पक्षाचं सरकार यावं? BJPचं. BJPचंच का, काँग्रेसचं का नाही? आतापर्यंत त्यांनी 5 वर्षात जी कामं केली ती यांनी 60 वर्षात केलेली नाही. तुमच्या आसखेडे गावामध्ये आत्ताच एक गृहस्थ भेटले होते, ते तिथं बसलेले आहेत. त्यांनी सांगितलं की भाजपने काही केलं नाही, जे केलं ते काँग्रेसने केलं. तुम्ही काय सांगाल? आतापर्यंत काँग्रेसचे निवडून येत होते खासदार, ते आमच्या गावात काही त्यांचा चेहराही माहिती नाही की ह्या बाई आहे का माणूस आहे. रेश्मा बोय होता, ते बाई आहे का माणूस आहे कोणालाच माहीत नाही. रेश्मा म्हणून नाव होतं. फक्त आता हे खासदार असे आहेत की 4 वेळा इथं येऊन बी गेले आणि या भागाचा बराच प्रश्न सोडवला त्यांनी. भामरे साहेबांनी इथं बरेच कामं केली. अनेक शेतकऱ्यांना आम्ही जेव्हा भेटतो, कांद्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त होते आणि त्याही पलीकडे ते शेतकरी सांगतात कांद्याला भाव मिळाला नाही तरी चालेल, पण आम्हाला भाजपच पाहिजे. का असं वाटत असेल शेतकऱ्यांना? नाही, कांद्याची तसं बघाल तर शेतकऱ्यांची चुकी आहे. 7/12 रेकॉर्डला जे आहे पीक पाणी म्हणून सर्व कांदा नाही नोंदवला. त्यात माझा 5 एकर कांदा आहे, मी डाळिंब नोंदवले कारण मला कर्ज जास्त मिळते. त्यामुळे आणि त्यांनी जेव्हा रेकॉर्ड मागितलं वरती तर कांदा कमी म्हणून त्यांनी आयात केला असेल, त्यामुळे भावामध्ये डाऊन झाले.
अतिशय महत्त्वाची गोष्ट यांनी सांगितलेली आहे. खरं तर आत्तापर्यंत आपण बागलाण तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी फिरलो. कांद्याचा विषय अनेक ठिकाणी निघालेला आहे. पण कांद्याबद्दल जेव्हा यांना विचारलं, अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी सांगितलेली आहे की शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी 7/12वर डाळिंबाची नोंद केली जाते आणि प्रत्यक्ष शेतात जाऊन जर बघितलं तर कांदा लावणी केली जाते. आणि याचाच अर्थ असा होतो की जेव्हा केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, कांद्याचं पीक किती आहे, डाळिंबाचं पीक किती आहे याच्या माहितीचा अहवाल जेव्हा गावागावातून तालुक्यात जातो, तालुक्याहून जिल्ह्यात जातो आणि जिल्ह्यातून राज्यात जातो, तेव्हा इकडे प्रत्यक्षात डाळिंब नसतात, मात्र कर्ज मिळण्यासाठी डाळिंब दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात मात्र कांदे लावले जातात. याचाच अर्थ असा होतो की कांद्याचं पीक भरमसाठ होतं, पण शासनाला मात्र याची अधिकृत माहिती मिळू शकत नाही. म्हणूनच कांद्याला भाव यावर्षी मिळाला नाही, अशी माहिती यांनी आपल्याला आता दिलेली आहे. आपण यांना विचारूया, 2019च्या निवडणुकीमध्ये कुठल्या पक्षाचं सरकार यावं? मोदी सरकार यावं. धुळे लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील आहेत, भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे. काय वाटतं, डॉक्टर भामरे की पाटील? डॉक्टर भामरे. का डॉक्टर भामरेंनी काय केलं या भागासाठी? या भागासाठी पुष्कळ कामं केलेली आहेत त्यांनी, पण तरी त्याच्या पलीकडे जाऊन हिंदू धर्म जर टिकवायचा असेल तर केवळ आणि केवळ फक्त भाजप सरकारच पाहिजे, हे तर आता निश्चित झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला त्याची भाजपाचीच गरज वाटते. हिंदू धर्म टिकवायचा असेल तर भाजप पाहिजे असं यांना वाटतं. युवक आपल्याला भेटलेला आहे, काय वाटतं, भाजप यावं की काँग्रेस यावं? हिंदू धर्म टिकण्यासाठी आणि धारा 370 आणि 35 समाप्त होण्यासाठी, आणि जर भारताला एक ठेवायचं असेल तर BJP सरकार अनिवार्य आहे. आणि जर हा पप्पू सरकार जर आलं तर भारत हा नक्कीच डबघाईला जाईल असं सर्व युवकांना वाटतं, आणि सर्व युवक BJPच्या सोबत आहेत असं मी सांगू इच्छितो. या देशामध्ये कुठल्या पक्षाचं सरकार यावं? मोदी सरकार यायला पाहिजे, कारण की त्यांनी भरपूर कामं केले, पण त्यांनी युवकांकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. कांदा प्रश्न असेल, युवक असेल, त्यांनी ते बघायला पाहिजे. युवकांना रोजगार दिला पाहिजे. परत इतर काही गोष्टी असेल त्याने ते लक्ष केलं पाहिजे. नुसतं सरकार राहून म्हणजे काही सरकारात राहून दुसरं काहीतरी बघलं पाहिजे, बाकीचं हे केलं पाहिजे. धुळे लोकसभा मतदारसंघ, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? बाबा सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल रोहिदास पाटील आहेत. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर भामरे. काहीतरी आम्हाला 2014 पासून त्यांनी काहीतरी आमच्या गावावर ये जाय केली. त्याच्या अगोदर जे सरकार होतं ते म्हणजे माणूस आहे का बाई आहे खासदार आमच्याकडे, तो आम्हाला बघायलाही मिळत नव्हता आणि पाहायलाही मिळत नव्हता. भाजप यावं की काँग्रेस यावं? भाजपच यायला पाहिजे. नरेंद्र मोदी की राहुल गांधी? भाजपच आलं पाहिजे. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. किती दिवसातून काँग्रेस सरकारने काही केलेलं नाही, पण अवघे 8-9 दिवसात त्यांनी आपल्या सैनिकाचा बदला घेतला. एकदम म्हणजे भाजपच सरकार आलं पाहिजे. जो कांद्याचा प्रश्न आहे ना, तो कांद्याचा प्रश्न हळूहळू भाजप सरकारच सॉल्व करेल. आसखेडा गावापाठोपाठ आता आपण ब्राह्मणपाडे येथे आलेलो आहोत. श्रीराम मंदिर ब्राह्मणपाडे इथं काही ज्येष्ठ मंडळी मंदिराजवळ बसलेली आहे. आपण त्यांचा सुद्धा लोकसभेचा कौल काय आहे हे जाणून घेणार आहोत. 2019च्या निवडणुका अगदीच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचं सरकार यावं की भाजपचं? काय वाटतं? भाजपचं. का असं वाटतं भाजपचं सरकार यावं? कार्य चांगले केलेले आहे. या मतदारसंघामधून डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसकडून आमदार कुणाल पाटील आहेत. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. कुणाल पाटील की सुभाष भामरे? काँग्रेसचे कुणाल पाटील. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? BJPचं. BJP. त्यांना वाटतं काँग्रेसचं, तुम्हाला वाटतं BJPचं. का BJPचं का वाटतं? ते मोदींनी जे कार्य केलं देशासाठी ते फार उत्तम केलं, त्याच्यामुळे. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील, काय वाटतं? डॉक्टर भामरे. काय केलं त्यांनी या भागासाठी? या भागासाठी त्यांनी कामं भरपूर केले, भरपूर कामं केले. गावासाठी त्यांनी 2-3 वेळेस आले, भेट दिली. तसे राहुल गांधी, हे कुणाल पाटील यांनी काहीच केलं नाही आजपर्यंत. असं यांना आपण विचारूया, 2019च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचं सरकार यावं की भाजपचं? भाजपचं. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील, काय वाटतं, पाटील की भामरे? भामरे. का असं वाटतं तुम्हाला भामरे? कामं केले. काय कामं केली या भागात? आमच्या पुलाचं काम चालू आहे आता.
परत रोडांचं काम चालू आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? काय नरेंद्र मोदीच होतील, पण ते शेतकऱ्यांकडे बघत नाही बा. शेतकऱ्यांकडे काय अपेक्षा आहे तुमच्या मोदींकडून? काय केलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी? रास्ता भाव मिळाला पाहिजे बा, दुसरं काही नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. काय वाटतं, भामरे की पाटील? भामरे. भामरे भामरे. का असं वाटतं तुम्हाला भामरे? त्याची कामं खूप आहेत ना हो. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? नाही, मोदीच व्हायला पाहिजे. का असं वाटतं तुम्हाला? नाही, देशाच्या संरक्षणासाठी बी आणि शेतकऱ्यांसाठी पण मोदीच व्हायला पाहिजे. डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसकडून कुणाल पाटील आहेत. तुम्हाला काय वाटतं, काँग्रेसचे पाटील की भामरे? सुभाष भामरे. का असं वाटतं? त्यांनी या भागामध्ये कामं पण भरपूर केले आहेत. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील, कोण निवडून यावं? सुभाष भामरे निवडून यायला पाहिजे. का असं वाटतं तुम्हाला? भरपूर कामं केलेली आहेत. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? काय भाजप चांगलं आहे. भाजप. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. तुम्हाला काय वाटतं, पाटील की भामरे? भामरे चांगले आहेत. काय कामं केली डॉक्टर भामरेंनी? पाच कॅनल फास्ट चाललाय, बरोबर तो थांबलेला होता, तो अनुभव आहे आम्हाला चांगला. काय वाटतं, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? मोदीच झाले पाहिजे आपल्याला. का असं वाटतं मोदीच झाले पाहिजे? असं वाटतं की मोदीचा असं दिसतंय ना आपल्या डोळ्यासमोर की फक्त त्यांनी थोडं शेतकऱ्यावर थोडं दुर्लक्ष झालं, एवढंच बाकीचं म्हणणं आहे शेतकरी. तुम्हाला काय वाटतं, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी जे यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतोय, त्यांनी तेवढं काम केलेलं आहे ना की त्यांच्या व्यतिरिक्त राहुल गांधी ते काम करूही शकत नाही. आजपर्यंत त्यांच्या 15 वर्षापर्यंत त्यांचं सरकार होतं, त्यांनी केलंही नाही. तसं यांनी 5 वर्षामध्ये तेवढं काम केलेलं आहे. त्या गोष्टीमध्ये त्यांनी 15 वर्षापासून केलेलंच नव्हतं, यांनी 5 वर्षामध्येच करून दाखवलेलं आहे. थोडं वाटतंय बुवा आपल्याला शेतकऱ्यांना बुवा शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं. माझ्या व्यतिरिक्त मी शेतकरी आहे स्वतः, पण माझ्या म्हणण्याप्रमाणे शेतकऱ्यांकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं नाही आहे सगळ्या शेतकऱ्यांना. राहुल गांधींनी सांगितलं की जर काँग्रेस निवडून आलं, काँग्रेसची सत्ता आली तर गोरगरिबांना 72,000 रुपये वर्षाला देणार. काय वाटतं? नाही देणार हो. आता राजस्थानमध्ये किंवा या 3-4 राज्यांमध्ये त्यांनी हे केलं, विलक्षण झाले, त्यांचं सरकार आलं. त्यांनी काय सांगा, 10 दिवसामध्ये आम्ही हे करू, कर्जमुक्ती करू. कोणतं केलं? काही नाही केलं, काहीच होणार नाही त्याच्याशी. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. या बाबांना आपण विचारूया, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजपचंच पाहिजे आपल्याला. काँग्रेसचं सरकार यावं की भाजपचं? काय वाटतं? काँग्रेसचं. का असं वाटतं तुम्हाला? काँग्रेसने जे स्ट्रक्चर उभं केलं एवढ्या येत्या म्हणजे गेल्या 5 वर्षात चांगल्या प्रकारे स्ट्रक्चर उभं केलं होतं ना, हे याच्यावर फक्त सारवासारव करताय. आणि नरेंद्र मोदींनी जे नीती अवलंबली त्याच्यात शेतकऱ्यांसाठी कुठलाही दिसत नाही आम्हाला. शेतकऱ्यांना त्यांनी केलं पण शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं वाटतं आपल्याला? मला तर वाटतं शरद पवार पंतप्रधान व्हावे, पण ते आपलं दुर्दैव आहे, मराठी माणसानेच खेचलं त्याला खाली. आणि देशात जे बाकीचे पक्ष आहे त्यांचे थोडे तुकडे झाले, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येता येते. पण माझी पहिली पसंती शरद पवार. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी? जे शेतकऱ्यांचा विचार करते ते आम्हाला पंतप्रधान पाहिजे. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? काय वाटतं? भाजपचं यायला पाहिजे. डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावेत की कुणाल पाटील? भामरे झाला पाहिजे. का वाटतं भामरे? चांगलं कामं केलेली आहेत. बाबांनाच परत खासदार म्हणून आम्ही पाहणार आहोत. त्यांचे कमीत कमी 1 लाखाच्या पुढे लीड राहील असा आमचा विश्वास आहे. बाबा भेटले जरी नाही आम्हाला तरी आम्ही बाबासाठी प्रयत्न करू आणि बाबांना निवडून जाणू. आमचा खंबीर निर्धार आहे आमचा. तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे हा माणूस एकदम माणुसकीचा माणूस आहे. त्याला निवडून आणण्याची आमची भरपूर क्षमता आहे. आम्ही त्यांच्यासाठी काम करू. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? सुभाष भामरे एकदम म्हणजे मोदीच पाहिजे यावर्षी. काँग्रेसचं सरकार यावं की भाजपचं? काय वाटतं? भाजपचं. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजपचं. तुम्हाला काय वाटतं? भाजप. पंतप्रधान राहुल गांधी हवेत मोदीच पाहिजे की नरेंद्र मोदी? मोदीच पाहिजे. का मोदीच पाहिजे? मोदींनी भरपूर कामं केलेले आहे, अजून कामं होतील. अजून प्रत्येकाला कामांची अपेक्षा लागलेली आहे. अजून भरपूर प्रगती होणार आहे.
त्यामुळे आम्हाला मोदीच पाहिजे. काँग्रेसचं सरकार यावं की भाजपचं? भाजपचं. लोकसभा मतदारसंघाचा कौल जाणून घेण्यासाठी बागलाण तालुक्यातील आनंदपूरमध्येही आज आपण गेलो होतो. त्या पाठोपाठ आपण आसखेडा गावामध्ये गेलो आणि आता आपण ब्राह्मणपाडे गावामध्ये आलेलो होतो. खरं तर आनंदपूर गावामध्ये भाजपकडे झुकणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर दिसून आला. त्या पलीकडे आसखेडा गावामध्ये जेव्हा फिरलो तेव्हा सुद्धा पुन्हा एकदा डॉक्टर सुभाष भामरेच निवडून येतील आणि देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच हवेत अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. तर काही मोजक्या लोकांनी सांगितलं की कुणाल पाटील निवडून यावेत आणि राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत. त्या पलीकडे आता शेवटचं गाव हे होतं ब्राह्मणपाड्यामध्ये आपण आलेलो आहोत. श्रीराम मंदिराजवळ सुद्धा आपण अनेक शेतकऱ्यांचा कौल जाणून घेतला. त्या पाठोपाठ आपण आता ह्या ताहराबाद मालेगाव रस्त्यावर ब्राह्मणपाडे गावाजवळ आता उभे आहोत आणि येथील तरुणाईची मते सुद्धा आपण जाणून घेतली. बहुतांशी लोकांनी सांगितलं की नरेंद्र मोदीच पंतप्रधान व्हावेत, मात्र शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत, शेतीमालाला योग्य तो दर दिला पाहिजे आणि तरीसुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर यामध्ये सुधारणा होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील याबाबत त्यांचं कौल जाणून घेतला असता अनेकांनी डॉक्टर सुभाष भामरेच पुन्हा निवडून येतील, त्यांनी या परिसराचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कौल त्यांनी जो दिला त्या कौलमधून असं स्पष्टपणे जाणवलेलं आहे. मात्र कुणाल पाटील पुन्हा निवडून यावेत असं म्हणणारे शेतकरी किंवा युवक फारच कमी प्रमाणात येथे आढळून आलेले आहेत. कॅमेरामन दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत प्रवीण पवार, NNP न्यूजसाठी सटाणा.